गेली है की नाही. बाई म्हणतात व्हेज पाहिजे का नॉन व्हेज पाहिजे. हा बाईचा श्रावण आहे ना तो आज बाईचा श्रावणचा उपवास सोडून जातो. काय म्हणे नंदाचा पोर हराम खोर घरी हा चोरी कसं पडाय मारी मोठ्या कसं हलवीत आला लंगोट्या हातात धरून सोट्या. बाईला गोट्या सोट्या ह्याच गोष्टी दिसतात. मेले त्या देवाकडे त्या देवाच्या गोट्याकडे पण तुझं सुलक्ष त्या देवाला तरी सोड है की नाही. म्हणून काय सांगते बघा लागला जीवाला घोर जेव्हा आला समोर हातात धरून सोट्या असं समोर आला ना तेव्हा हिच्या घोर लागलं का आता काय माठ फोडतोय का काय करतोय. लक्ष दे कान उघड कर नाही तर माझा तुझ्या कानात तूप टाकायला लागेल. लागला जीवाला घोर जेव्हा आला समोर आली भेटाया मोक्यामध्ये खेळ खेळायला संधी मध्ये. हा सोट्या होता ना तो खेळाडूच्या हातात दिला एवढा विषय. खेळ खेळाया संधी मध्ये मी सोट्या दिला हिच्या हातात. अहो ज्या वेळेस पेंड्याची फाडली तेव्हा राधेला मजा लय वाटली. शेर ऐकायचा लाईव्ह देतो तुम्हाला जो सुचवला तो तुम्हाला देतो ऐकायचंय. अहो ज्या वेळेस पेंड्याची फाडली तेव्हा राधेला मजा लय वाटली आणि जेव्हा सुटली आवरलं गोटी त्या पेंड्याने राधेच्या हातात दिली की नक्कीच हिला लागताना त्यावेळेस लाज भारी वाटली आणि कुठली ही वेळी बया पळत पळत सुटली. अरे कानाच्या नादाने ही राधा बिखडलेली आहे. कानाच्या नादानं ही राधा बिखडलेली आहे आणि हिची बंद ती झोळी मी उघडलेली आहे. खरंच सांगितलं तर हिची खालची घागर सडलेली आहे. अरे जवळ घेऊ नका पोरांनो कारण हिची आधीच मी ठोकून फोडलेली आहे. दादा घेऊ ना गवळ नक्की. आता ते पेंद्या सुद्धा एकाची माझी तरी फरमाईश आली होती की बुवा मुंबईतली गवळण झाली पाहिजे. पण बाईनी सांगितले ती जर गवळण गायला तर मग परत तुमच्या सोबत कार्यक्रम करणार नाही. म्हणून सांगतो बघा सोडून द्या नवीन गवळण. मी अशी नवीन भरपूर गाणी आहेत पण बाई लय माझ्यावर चढते. हिची आई आली ना म्हणून मी आज गप्प आहे नाही तर हिला खुटीला लावायला मला वेळ नाही लागला. आईशीला सोबत आले एवढी बाई धावकले बरोबरच्या सोबत घेऊन आली. एवढी भीती वाटते ना मग उंगल्या करायच्या कशाला बरोबर ना. तू पण प्रेमाची गायली असती तर मी पण प्रेमाची गायली असतो. या सोट्या गोट्यावर त्यांचं लक्ष नाही कशाला पाहिजे बरोबर ना. हे सोट्या सांगतो तुम्हाला हे सोट्या गोट्या खेळलं आणि या गवळीने आपल्या कामाला गेल्याने ह्यानी काय केली माहितीये भेंडी चोरी करायला ह्यांच्या घरात घुसले आणि त्याच्यात सवंगडी पेंद्या सुदामा तो आपला लंगड्या पण असा पायात पण लंगड्या आणि हातात पण लंगड्या. तो वाकड्या होता तो आपल्या सगळ्यांचा घर पाठून आपला चोरी करायला गेला. व्यवस्थित लक्ष असू द्या गवळण गवळण डबल पेमेंट चालते ना. दादा पुन्हा एकदा विचारतोय नक्की ना दादा डबल पेमेंट मला आजच्या दिवस सहकार्य करायचं. सोट्या गोट्याला खेळलं आणि हिच्या झोकात गेलं ते गेलं काही दुनियाचं सगळं असं सगळ्यात नाश करून टाकली. तर नंतर तेवढ्यात गवलेली तिथं आली आणि फक्त हे सगळं
मारून लागलं तसं हे सोबत लागलं पालायला. आणि त्याच्यात हा वाकड्या होता ना अपंग, तो आपला असा जो त्याच्या तडाख्यात गावला. गावलाने बेफाट मारली गवळणी, जबरदस्त मारली. आणि गवळींचे विषय काय माहितीये? गोपाळ पेंद्या गेला, सुदामा गेला, कान्हा गेला चोरी करायला, इथपर्यंत ठीक आहे. पण गेला तो गडी कमजोर होता, दुष्पटीत होता. कसा होता? कमजोर होता. तो कसा आत गेला काय समजा नाही. एवढी दरवाजाला कडी लावून सुद्धा आहे की नाही. बघा कसं ऐकवतो. हे लक्ष दे शेंबडी. हा पेंद्या सुदामा वाकड्या गडी. रसिकांना व्यवस्थित जाऊ द्या, ऐकायला अर्थाचा ना अर्थ व्हायला नको. हा व्यवस्थित ऐकू देते ना. पेंद्या सुदामा वाकड्या गडी, माल चोरून खाती खोलून कडी, सारं दूध लुटलं खुशीच ग. आणि तो आपला पेंद्या बाहेर आला एकटा लंगड्याचा, हातात पण लंगडा आणि पायात पण लंगडा, म्हणजे कमजोर होता. आपण लुचपुचीत म्हणतो आहे की नाही. तो कमजोर होता. ती गवळी म्हणते असा बाय तोंड कुशीत आला बाहेर, सारं दूध लुटलं खुशीच ग. आणि आला पाया तोंड खाली खुशीच ग. ते आपल्या धोत्राला आपला तोंड खाणं खुशीत आला. आला पाया तोंड खाली खुशीच ग. आणि गेला कसा? हा लुचपुचीत. एवढा विषय. आतमध्ये घरात गेला तरी कसा? कमजोर गडी, लुचपुचीत गडी आतमध्ये गेला तरी कसा? सारं दूध लुटलं खुशीच ग. आला पाया तोंड खाली खुशीच ग. आणि गेला कसा? हा एवढा विषय आहे की नाही. फिरव पेंद्या सुदामा वाकड्या गडी, खाती खोलून कडी, पेंद्या सुदामा वाकड्या गडी, खाती खोलून कडी, लुटलं खुशीच ग. आला बाया तोंड खाली खुशीच ग. आला बाया तोंड खाली खुशीच ग.
मदम ऋषीची उंची किती? बाई माझ्या वाचनाप्रमाणे 8,884.886 ही बाई आहे. आणि हे मदम ऋषी नेपाळ आणि चीनच्या सीमेलगत आहे. बघा, जर बाईंना प्रश्नाचं उत्तर मान्य असेल तर बाई मान्य करतील, नाही तर सोडून देतील. आणि जरी तुम्हाला नाही, जर प्रश्न सुटत नसेल किंवा तुम्हाला उत्तर मान्य नसेल ना, तर तुम्ही सांगा, परत मी शास्त्राचा अभ्यास करेल. हा, त्यानंतर बाईंनाही माझा प्रश्न आहे की श्रीहरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले. श्रीहरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले, त्या राक्षसाचं नाव काय? एवढंच बाईनं प्रश्नाचं उत्तर सांगावं आहे. एवढा बाई नंतर काहीतरी बरेचसे बोलून गेले. तूच मारीचे, म्हणजे तो मारी सुशी होता, बरोबर ना? बाईनं म्हणायचं होतं तूच मारीचे. बाई असे शब्द नाही, बाई शब्द असा एकदा गेला तर आरपार घुसत गेला पाहिजे, याला लेखणी म्हणतात. दुसरा दिल लिहून तेव्हा ही तुम्हाला दाखवेल गाऊन. ही स्वतःचा काय नाही, हिला विचारा फक्त दशरथ राजाच्या बापाचं नाव काय म्हणून तुम्हाला सांगितलं. तर बघा, वैदेही नावाची म्हणजे गवळण, वैदेही नावाची म्हणजे वैदेही सीता होती. कोणाला जर बघायचं असेल, माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेलं आहे. माझ्याकडे डिक्शनरी आहे. वैदेही जेव्हा अग्निरूपात झाली, तेव्हा अग्निरूपातून जेव्हा तिने सत्व निर्माण केलं, तेव्हा तिचं वैदेही नाव झालं. आणि तो वैदेहीला रावणाने पळवून नेला. जेव्हा तुझ मारीचा होता तेव्हा तो पळवून नेला, आहे की नाही? तर पळवून नेल्यानंतर त्यांनी काय केलं की तो सांगतोय, अरे सगळेजण शोधायला लागला, लक्ष्मण राम शोधायला लागले आणि सांगतो, अरे भावा, अरे दाना, अख्ख्या विश्वाला, अख्ख्या सगळ्या जगाला, अख्ख्या विश्वाला सांगितलं की बघितलंच काय आमच्या वैदेहीचं दाना, भावांना बघितलंच काय, सगळ्यांना भावाप्रमाणे होती ती, है की नाही? एक थोडक्यात देतो, अजून तुम्हाला गाणी भरपूर ऐकवायचे. मला जर टाइम असला तर मी तुम्हाला भरपूर ऐकवले असते अजून. बघा, अजून काही नाही ना, म्हणजे रामाला सांगतोय लक्ष्मण, दाना आहे ना, ऐकवला, ऐकवला, मनातल्या मनात बोलून बघा, ऐकवलं. राजावनात शोधेत फिरलो, सुगावा नाही गावला. आणि बघा, अजून वैदेहीचा दाना ऐकवला. हा, कसं आहे? ऐकवलं का? दाना म्हणजे भावाला ऐकवलं एवढं. राजावनात शोधेत फिरलो, सुगावा नाही गावला. बघा, अजून वैदेहीचा सीता वनवासात गेली होती, आहे की नाही? आणि अनुसयाने कधीही फाटणार नाही अशी चोळी आणि कधीही सुकणार नाही अशी फुलं अनुसयाने दिली होती. आणि ती गोमध्ये घालून होती आणि चोळी नेसली होती. हे अनुसयाचं आहे. मग सगळं सीता मागी की वनवास धारी होती अनुसया संसारी. सीता मागी की वनवास धारी होती अनुसया संसारी. फुले चोळी दिली सतवारी, फुले चोळी दिली सतवारी. आणि खरं सांगते तुम्हाला कारभारी, म्हणजे बोच्या पाठीवर लावली होतं फुलं आणि अशी पदर दिसून होती. बघा तुम्ही सीतेचा फोटोही बघा. खरं सांगते तुम्हाला कारभारी आणि बघा खरं सांगते तुम्हाला कारभारी आणि बघा
गाणं नाही घेणार. तुम्ही सांगा त्याची गाणी घेतो. तुम्हाला जर प्रेमाची पाहिजे तर प्रेमाने पण घेतो. लगेच संपवतो लगेच. थोडक्यात घेतो. तुम्ही जर गोगावले साहेबांचं सांगितलं ते त्याची पण गाणी आपल्याला पाळणं शिकायचं. टेन्शन करायचं नाही. गोगावले साहेबांचं पण घेणार नंतर नक्कीच. कारण का मला गोगावले साहेबांचं आपण कट्टर राहायचं ना. नेता कट्टर दुश्मन आपण कोणाला घाबरत नाही. लागेल तर सडकून लागेल हागणं उठणं बंद करून टाकेल. म्हणून काय सांगते बघ लय अंगास आले हैराण झाली अक्षरशः. म्हणून सांगते अगं तुझ्यासारख्या नेहमी शाहीरांना मी काट्यावर धरतो आणि धूम्य वैदई ग तुला मी फाट्यावर मारतो. अगं मी चालत तसं तू चालशील का न बघता जे सुस्त आहे ते देणार. अगं मी बोलत तसं तू बोलशील का मी धावत तसं तू धावशील का. आणि हा विषांची कम तुला सडकून लागला तर सांग सफाई तू सकाळी सरळ चालशील का. अगं माझ्यासोबत वारे करायला अजून तुला कळ सोसावी लागल. माझ्यासोबत वारी करायची असेल तर तुला कळ सोसावी लागल. आणि जर वाऱ्या मजबूत करायची असेल तर अजून तुला थोडी घासावी लागेल. अरे भाकरीची चवी खरी मांडण्यात आहे. आणि खरं सांगतो पोरांनो अजून ही वैदेशाला रांडण्यात आहे. बरं नाही अजून बापाचा लावते नवऱ्याचा लावत तेव्हा समजत कसा संसाराचा गाडा ओढताना फाटते दिली आहे की नाही. म्हणून बघा कसं ऐकवतंय की लवणकुश हे कोणाचे असतात. रामाचे पुत्र होते की नाही लवणकुश की तिला एवढं गेलं घोडा अयोध्यापती राजाचा घोडा पकडला. वैदेही म्हणजे सीतेचं नाव वैदेही. दादा डिक्शनरी दाखव डिक्शनरी नंतर बघू दे. तुम्ही येऊन बघू शकता आपल्याकडे डिक्शनरी आहे. वैदेही नावाचा अर्थ बाईचा कोणी नाव ठेवलं नसेल त्याला पण झोप माहित नसेल. लव अंकुश आहेत पुत्र हनुमंत यांचं सांगितलं सूत्र नाही होणार प्रॉब्लेम सॉल्व. असं लढायला आलेला हनुमंताला पण त्यांनी बांधून बंदी वस्तात बांधून ठेवलं. एवढी ताकद होती लव अंकुशात. तो सांगतोय हनुमंत की राया की एवढं आहेत की एवढी प्रचंड ताकद आहे असा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा नाही आपल्याच्यात. लव अंकुश आहेत पुत्र हनुमंत यांचं सांगितलं सूत्र नाही होणार प्रॉब्लेम सॉल्व. तुम्ही सांगतो मी आज बारीक आहे. त्या वैद्याचा आलं बारीक आहे छोटा होता की नाही. लवंकुश मोठं होते छोटेच होते की नाही. तुम्ही सांगतो मी आज बारीक आहे वैदेहीचं पाल. आणि कोण गरीबाचा आधार. अजून बरंच आहे दुसरं पण ऐकतो. नेता आहे हा सक्षमदार गोर गरीबाचा आधार असा नेता हा दमदार आमचे गोगावले शेठ आमदार. असा नेता हा दमदार आमचे गोगावले शेठ
काही मनानं माणूस भेटा कसं चमकतो खरा आपला कोकणचा हिरा है की नाही कसा चमकतो खरा आपला कोकणचा हिरा आपले आमदार गावले शेत कसं चमकतो खरा कसा चमकतो खरा कोकणचा हिरा आमदार